गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस. नीट बायोलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला 2 किंगडम, 3 किंगडम, 4 किंगडम, 5 किंगडम आणि 6 किंगडम क्लासिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे. खूप महत्त्वाचे 2 लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिला किंगडम स्टार्ट करू आज, ज्याचं नाव आहे किंगडम मोनेरा. बाळांनो, या चॅप्टरमध्ये आपल्याला टोटल 3 किंगडम डिस्कस करायचे आहेत. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंजाय असे 3 किंगडम आणि नंतर असेल्युलर ऑर्गॅनिझम आपण पाहणार आहोत. तर मी लेक्चरला स्टार्ट करत आहे. सर्वांकडे नोटबुक असायला पाहिजे, लेक्चर पाहत असताना लिहून घ्यायला पाहिजे आणि त्याचं रिव्हिजन करायला पाहिजे. ओके, तर लेक्चरच्या टॉपिकला सुरुवात करत आहे मी. किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा हा असा किंगडम आहे बाळांनो, या किंगडममध्ये सर्व युनिसेल्युलर प्रोकॅरियोट इथं ठेवलेले आहेत. म्हणजे किंगडम मोनेरामध्ये कोणत्या ऑर्गॅनिझमला ठेवलेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे, इट कंटेन all unicellular prokaryotes. सर्व युनिसेल्युलर प्रोकॅरियोट या किंगडममध्ये ठेवलेले आहेत, लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये याचा जर मेन मेंबर कोण आहे, सोल मेंबर कोण आहे तर तो आहे बॅक्टेरिया. सेकंड पॉइंट घेत आहे मी, सोल मेंबर ऑफ किंगडम मोनेरा हा कोण आहे तर हा बॅक्टेरिया आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून या किंगडममध्ये मोस्ट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे तर ती बॅक्टेरियाबद्दल आहे आणि ती आपण डिस्कस करणार आहोत, लक्षात ठेवायचं आहे. आता बॅक्टेरियाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर आपण जर एक मुठभर माती घेतली तर त्या मातीमध्ये हंड्रेड्स ऑफ बॅक्टेरिया आपल्याला सापडू शकतात. म्हणजे मी हा एक पॉईंट लिहू शकतो इथं, हँडफुल ऑफ सॉईल कंटेन हंड्रेड्स ऑफ बॅक्टेरिया. नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगता येईल, बॅक्टेरिया असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत तर ते सर्वात जास्त आढळणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, दीज आर द मोस्ट अबुंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. कुणासाठी आहे हे सेंटेन्स? बॅक्टेरियासाठी आहे. मोस्ट अबुंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम कोण आहेत मला सांगा, तर हे बॅक्टेरिया आहेत. नेक्स्ट, यानंतर जर आपण बॅक्टेरिया पाहिले तर बॅक्टेरियाचं जे स्ट्रक्चर आहे तर ते एकदम सिंपल असतं आणि कॉम्प्लेक्स बिहेवियर आहे. लक्षात ठेवायचं आहे, बॅक्टेरियाचं जे स्ट्रक्चर आहे तर ते कसं आहे? सिंपल आहे. सिंपल स्ट्रक्चर अँड कॉम्प्लेक्स बिहेवियर. आता याचा अर्थ काय आहे? सिंपल स्ट्रक्चर म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर आपण सेल द युनिट ऑफ लाईफमध्ये पाहतो. मोस्ट ऑफ बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर सिमिलर आहे, पण प्रत्येक बॅक्टेरिया वेगवेगळे डिसीज कॉज करतो, वेगवेगळे आजार होऊ शकतात, म्हणून म्हटलंय कॉम्प्लेक्स बिहेवियर आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, यानंतर दे शोज मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आपल्याला बॅक्टेरियामध्ये पाहायला भेटते. याचा अर्थ काय आहे? मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी खूप वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आहे. काही बॅक्टेरिया ऑटोट्रॉपिक आहेत, काही बॅक्टेरिया हेटेरोट्रॉपिक आहेत, काही बॅक्टेरिया एखाद्याच्या बॉडीच्या सरफेसवर जगतात, काही बॅक्टेरिया बॉडीच्या आतमध्ये जगतात, काही एरोबिक आहेत, काही ॲनरोबिक आहेत. आणि हे वेगवेगळ्या टाईपचे बॅक्टेरिया वेगवेगळ्या बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन्स घडवून आणतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की बॅक्टेरिया शोज मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट, यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल, जर मी बॅक्टेरियाचं जर हॅबिटेटचा विचार केला, बॅक्टेरिया कुठं प्रेझेंट असतात,
तर हॅबिटॅटचा जर विचार केला तर ऑकर्स एव्हरीवेअर, ऑकर्स एव्हरीवेअर, एव्हरीवेअर म्हणजे कुठं आहेत तर ते सगळीकडे आपल्याला पाहायला भेटतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि एव्हरीवेअर म्हणजे कुठं तर सॉईलमध्ये आहेत का तर आहेत, यानंतर वॉटरमध्ये आहेत, यानंतर इयरमध्ये प्रेझेंट आहेत. तर अशा वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट सांगता येईल. आता काही बॅक्टेरिया जे आहेत तर ते एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये पण प्रेझेंट असतात, म्हणजे also present in एक्स्ट्रीम हॅबिटॅट. एक्स्ट्रीम हॅबिटॅटचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ आहे की वेगवेगळ्या कठीण हॅबिटॅटमध्ये पण प्रेझेंट असतात. मग कुठं प्रेझेंट असतात तर लक्षात ठेवायचं आहे, स्नो, बर्फामध्ये पण बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. यानंतर डेझर्टमध्ये पण प्रेझेंट आहेत, डेझर्टमध्ये पण प्रेझेंट आहेत. यानंतर डीप ओशियनमध्ये पण प्रेझेंट आहेत, खोल समुद्रामध्ये पण प्रेझेंट आहेत, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर हॉट स्प्रिंगमध्ये पण प्रेझेंट आहेत. याचा अर्थ जिथं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास आहे एवढ्या हाय टेम्परेचरला पण ते सर्वाईव्ह करू शकतात, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आता यामध्ये जर मी सांगितलं किंगडम मोनेराच्या इंट्रोडक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर किंगडम मोनेरामध्ये कोण येतात बाळांनो, ऑल युनिसेल्युलर प्रोकॅरियोट येतात. किंगडम मोनेराचा सोल मेंबर कोण आहे, बॅक्टेरिया आहे. हँडफुल ऑफ सॉईल जर घेतली आपण, एक मुठभर माती, तर त्यामध्ये आपल्याला हंड्रेड्स ऑफ बॅक्टेरिया आढळून येतात. मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे बॅक्टेरिया. म्हणजे त्यांचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर ते सिम्पल आहे, पण त्यांचं बिहेवियर कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे. दे शो मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. एक्सटेन्सिव्ह म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी त्यांच्या बॉडीमध्ये घडत असते, वेगवेगळ्या मेटाबॉलिक रिॲक्शन त्यांच्या बॉडीमध्ये घडत असतात. आणि हॅबिटॅट जर पाहिलं, ऑकर्स एव्हरीवेअर, सॉईल, वॉटर, इयर सगळीकडे प्रेझेंट असतात. ऑल्सो प्रेझेंट इन एक्स्ट्रीम हॅबिटॅट. यस, स्नो असेल, डेझर्ट असेल, डीप ओशियन असतील, हॉट स्प्रिंग असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला भेटतात, लक्षात ठेवायचे. यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगता येईल की हे बॅक्टेरिया याचबरोबर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर किंवा बॉडीच्या आतमध्ये पण सर्वाईव्ह करतात, बरोबर ना. म्हणजे also present on or in bodies of other organism म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर किंवा बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. आणि जे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर सर्वाईव्ह करतात त्यांना आपण पॅरासाइट म्हणतो. ऑल्सो प्रेझेंट ऑन ऑर इन बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम, याला आपण काय म्हणतो तर याला आपण ॲज अ पॅरासाइट म्हणून सर्वाईव्ह करतात, ते लक्षात ठेवायचं. ॲज अ पॅरासाइट म्हणून सर्वाईव्ह करतात, दुसऱ्या बॉडीकडून न्यूट्रिशन घेतात आणि जगतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट यानंतर आपल्याला आता किंगडम मोनेराच्या इंट्रोडक्शनमध्ये हे 7 ते 9 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे. आता किंगडम मोनेरा जर मी क्लासिफिकेशन घेतलं तर मी थोडं किंगडम मोनेरा याला आपण 3 क्लासमध्ये डिस्कस करणार आहेत. किंगडम मोनेराला आपण 3 क्लासमध्ये डिस्कस करणार आहेत. याचा जो पहिला क्लास आहे, किंगडम मोनेराला 3 क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मी सुरुवातीला याचा पहिला जो ग्रुप घेणार आहे तर तो घेणार आहे मायकोप्लाझ्मा. कोण घेणार आहे, मायकोप्लाझ्माबद्दल डिस्कस करणार आहे. यानंतर सेकंड ग्रुप जो मी याचा घेणार आहे तर तो घेणार आहे मी आर्के बॅक्टेरिया. आणि आर्के बॅक्टेरियामध्ये आपण परत याला 3 क्लासमध्ये पाहणार आहोत. आणि यानंतर तिसरा जो क्लास मी घेणार आहे तर तो आहे यू बॅक्टेरिया. ओके, आर्के बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया, अशा प्रकारे आपण याचे टोटल 3 क्लास इथे डिस्कस करणार आहेत. आर्के बॅक्टेरियामध्ये परत आपण याला 3 टाईपमध्ये डिस्कस करणार आहेत. एक आहे हॅलोफाइल्स. यानंतर दुसरा क्लास आपण डिस्कस करणार आहोत तो आहे ॲसिडोफाइल्स. आणि यानंतर तिसरा क्लास जो आपण याचा डिस्कस करणार आहोत तर तो आहे मिथॅनोजन्स.
म्हणजे हे 3 क्लास आपण इथं डिस्कस करणार आहेत, हॅलोफाइल्स, थर्मो ॲसिडोफाइल्स आणि मिथॅनोजन. आणि यू बॅक्टेरियामध्ये मेनली आपण याला 2 सब हेडिंग काढी डिस्कस करूया. काही बॅक्टेरिया आहेत ते आहेत ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे. आणि ॲटोट्रॉपमध्ये आपण परत 2 टाईप डिस्कस करतो. एक आहेत ते आहेत फोटो ॲटोट्रॉप्स स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये. आणि दुसरे आहेत किमो ॲटोट्रॉप्स. आता हे क्लासिफिकेशन लिहिण्याचा उद्देश काय आहे, ॲक्च्युअली या पूर्ण टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहेत हे तुमच्या थोडंसं लक्षात यावं. आणि यानंतर दुसरा टाईप आपण डिस्कस करणार आहोत हेटेरोट्रॉप्स. ॲटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स असे 2 क्लासमध्ये आपण याला कंप्लीट करू. आणि त्यानंतर यू बॅक्टेरियामध्ये काही यूजफुल बॅक्टेरिया आहेत आणि काही पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहेत, ते सेपरेट ग्रुप मी तिथं लिहिणार आहे. आता किंगडम मोनेरा जर तुम्ही पाहिला तर किंगडम मोनेरामध्ये मला टोटल किती म्हणत आहे मी, 3 क्लासमध्ये त्याला क्लासिफाय करणार आहे. यास एक आहे मायकोप्लाझ्माचं जर एक्झाम्पल घेतलं तर याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो PPLO, प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. आर्के बॅक्टेरियामध्ये 3 हॅलोफाइल्स, थर्मो ॲसिडोफाइल आणि मिथॅनोजन. आणि यू बॅक्टेरियामध्ये ॲटोट्रॉप आणि हेटेरोट्रॉप अशा सब हेडिंग खाली आपण कंप्लीट करू. बरं, किंगडम मोनेराचा मग मी पहिला मेंबर घेतो मायकोप्लाझ्मा, आणि तो काय आहे तो बघू. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये मायकोप्लाझ्मा आणि आर्के बॅक्टेरिया या दोघांना कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. नेक्स्ट, आता बाळांनो मी पुढं घेत आहे पहिला जो क्लास मी इथं सांगितलेला आहे, तर तो पहिला क्लास कोणता आहे, तर तो आहे मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा हा काय आहे, तर हा असा बॅक्टेरिया आहे ज्याला सेल वॉल नाही आहे. म्हणजे काय आहे हा, लक्षात ठेवायचं आहे, दीज आर द बॅक्टेरिया विदाऊट सेल वॉल. यस, मायकोप्लाझ्मा काय आहे, तर हा आहे बॅक्टेरिया विदाऊट सेल वॉल. सर्व प्रोकॅरियोटिक सेलला सेल वॉल आहे, एक्सेप्शन आहे मायकोप्लाझ्मा ज्याला सेल वॉल नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, बॅक्टेरिया विदाऊट सेल वॉल इज कॉल्ड मायकोप्लाझ्मा. लक्षात ठेवा. सेकंड वन आहे स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आहे. मायकोप्लाझ्मा काय आहे, स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आहे, लक्षात ठेवायचं. स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आहे तर याची डायमीटर आहे 0.3 मायक्रोमीटर, लक्षात ठेवायचं. मायकोप्लाझ्माचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर मायकोप्लाझ्माचं एक्झाम्पल आहे PPLO. आणि PPLO काय आहे, तर PPLO आहे बाळांनो प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. याचा फुल फॉर्म मी लिहित आहे प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. आणि प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम का म्हटलंय, कारण हा निमोनिया कॉज करतो म्हणून म्हटलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे प्ल्युरोनिमोनिया लाईक. आणि जर PPLOची जर मी डायमीटर सांगितली, त्याची लेंथ, त्याची साईज जर मी रिप्रेझेंट केली, तर PPLO याची जी साईज आहे बाळांनो, तर याची साईज आहे 0.1 मायक्रोमीटर. किती साईज आहे, 0.1 मायक्रोमीटर एवढी साईज आहे, लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवणार, याला आपण 0 कन्सिडर करू, याला 1 कन्सिडर करून इथं एक डॉट देऊ, 0.1 मायक्रोमीटर लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे दे सर्वाइव्ह without oxygen. They survive without oxygen. विदाऊट म्हणजे यांना जगण्यासाठी ऑक्सिजन लागत नाही, विदाऊट ऑक्सिजन सर्वाईव्ह करू शकतात, लक्षात घ्यायचं आहे. आणि नेक्स्ट पॉईंट सांगता येईल दे कॉजेस डिसीजेस टू बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे प्लांट अँड ॲनिमल दोघांनाही डिसीज कॉज करू शकतात,
यस, हे आपल्याला इथं सांगता येईल. मायकोप्लाझ्माबद्दल हे 6 पॉईंट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बॅक्टेरिया विदाउट सेल वॉल इज कॉल्ड मायकोप्लाझ्मा. स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आहे, 0.3 मायक्रोमीटर डायमीटर आहे. एक्झाम्पल आहे पीपीएलओ. पीपीएलओ प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. पीपीएलओची साईज आहे 0.3 मायक्रोमीटर. सर्वाईव्ह विदाउट ऑक्सिजन अँड कॉजेस डिसीजेस टू बोथ प्लांट अँड ॲनिमल. दोघांनाही डिसीज कॉज करू शकतात असे हे मायकोप्लाझ्मा आहेत, लक्षात घ्यायचे. मायकोप्लाझ्मा नंतर नेक्स्ट जो आपण टॉपिक घेणार आहोत, सेकंड वन, मेन बॅक्टेरियाकडे आपण परत येतोय. तर सेकंड वन आहे आर्के बॅक्टेरिया. आर्के बॅक्टेरिया. आता आर्केचा अर्थ काय असतो बाळांनो? आर्केचा अर्थ आहे प्रिमिटिव्ह, म्हणजे एकदम सुरुवातीला तयार झालेले बॅक्टेरिया आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर आर्के बॅक्टेरिया हे जे आहेत, तर आर्के बॅक्टेरियामध्ये पॉईंट नंबर 1 आपल्याला सांगता येईल, दे आर प्रेझेंट इन एक्स्ट्रीम कंडिशन. एक्स्ट्रीम कंडिशन कुठं प्रेझेंट आहेत बाळांनो? हे एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये प्रेझेंट आहेत, एकदम हार्श कंडिशनमध्ये प्रेझेंट आहेत आपण असं म्हणू शकतो. मी एक्स्ट्रीम और इथं अजून एक वर्ड ॲड करतो, हार्श असा शब्द वापरलेला आहे. हार्शचा अर्थ असतो कठीण. हार्श कंडिशनमध्ये प्रेझेंट आहेत, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगता येईल, आर्के बॅक्टेरिया प्रेझेंट इन एक्स्ट्रीम और हार्श कंडिशन. यांची जर सेल वॉल, आता हे कठीण म्हणजे एकदम हाय टेम्परेचरला प्रेझेंट असतं, त्याचं कारण काय आहे तर लक्षात ठेवायचं, याची जी सेल वॉल आहे, सेल वॉल ऑफ आर्के बॅक्टेरिया, सेल वॉल ऑफ आर्के बॅक्टेरिया डिफरंट फ्रॉम सेल वॉल ऑफ आर्के बॅक्टेरिया डिफरंट फ्रॉम नॉर्मल बॅक्टेरिया. सेल वॉल ऑफ आर्के बॅक्टेरिया डिफरंट फ्रॉम नॉर्मल बॅक्टेरियापेक्षा वेगळी आहे. आता जर मी सेल वॉल सांगितली, तर जर आपण नॉर्मल बॅक्टेरिया घेतला, त्यांना आपण यू बॅक्टेरिया म्हणू शकतो. यू बॅक्टेरियाची जर सेल वॉल घेतली, तर बाळांनो ही सेल वॉल तयार झालेली असते पेप्टाइडोग्लायकन, बरोबर. आणि जर आपण आर्के बॅक्टेरियाची जर मी सेल वॉल सांगितली, तर आर्के बॅक्टेरिया याची जी सेल वॉल आहे, तर ही तयार झालेली आहे पेप्टाइडोग्लायकन आणि सिडोपेप्टाइडोग्लायकन यापासून ही सेल वॉल तयार झालेली आहे, लक्षात ठेवायचं. आता आर्के बॅक्टेरियामध्ये 3 टाईपचा आर्के बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. ओके, टाईप ऑफ आर्के बॅक्टेरिया, बरोबर. आर्के बॅक्टेरियाचे 3 टाईप मी पाठीमागे लिहिले होते. पहिला जो टाईप आहे, तर तो आहे हॅलोफाइल्स. आता हॅलोफाइल्सचा अर्थ काय आहे? हॅलो जिथं शब्द लागतो, तर त्याचा अर्थ असतो इट इज रिलेटेड विथ सॉल्ट. लक्षात ठेवायचे, सॉल्टला आपण NaCl म्हणतो आणि NaCl मधला क्लोरीन हा हॅलो ॲटम आहे, माहीत असेल केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू. लक्षात घ्या, हॅलोफाइल्स जे आहेत, तर हे कुठं प्रेझेंट आहेत, तर लक्षात ठेवायचे प्रेझेंट इन एक्स्ट्रीम सॉल्ट एरिया, सॉल्टी एरिया. कुठं प्रेझेंट आहेत? प्रेझेंट इन एक्स्ट्रीम सॉल्टी एरियामध्ये प्रेझेंट आहेत हॅलोफाइल्स, लक्षात ठेवायचे. यानंतर दुसरे जर आपण घेतले, तर सेकंड वन आहेत थर्मो ॲसिडोफाइल्स. आणि थर्मो ॲसिडोफाइल्स, थर्मोचा अर्थ असतो टेम्परेचर, लक्षात ठेवायचे. आणि थर्मो ॲसिडोफाइल कुठं प्रेझेंट आहेत, तर हे प्रेझेंट आहेत हॉट स्प्रिंगमध्ये. कुठं प्रेझेंट आहेत? हॉट स्प्रिंगमध्ये, जिथं टेम्परेचर समजा 100 डिग्री सेल्सिअस आहे किंवा त्यापेक्षाही जास्त आहे, अशा ठिकाणी हे प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचे. आणि जो तिसरा टाईप आहे, तर तो आहे मिथॅनोजन. आता मिथॅनो म्हणजे मिथेन आणि जन म्हणजे प्रोडक्शन, तर मिथेन तयार करणारे बॅक्टेरिया आहेत. आणि मिथॅनोजन कुठं प्रेझेंट आहेत, लक्षात ठेवायचे, तर प्रेझेंट इन
मार्शी एरिया, लक्षात ठेवायचं आहे, मार्शी एरियामध्ये प्रेझेंट आहेत. आता मार्शी एरिया म्हणजे काय, जिथं मिथेन गॅस रिच एरिया आहे अशा ठिकाणी प्रेझेंट असतात. मिथेनचं दुसरं नाव आहे मार्श गॅस, तिथून आलेलं आहे. यस, मिथॅनोजन कुठं प्रेझेंट आहेत, मार्शी एरियामध्ये प्रेझेंट आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. यस, या अल्सो प्रेझेंट इन अजून कुठं प्रेझेंट असतात, तर अल्सो प्रेझेंट इन गट ऑफ रुमिनंट ॲनिमल ऑल्सो प्रेझेंट इन गट ऑफ रुमिनंट ॲनिमल्स. रुमिनंट ॲनिमलच्या गटमध्ये प्रेझेंट आहे. रुमिनंट ॲनिमलचा अर्थ काय आहे, तर रवंत करणारे, जे दिवसभर चारा खातात आणि रात्रीला परत वापस तोंडामध्ये आणून त्याला चावून बारीक करून परत गिळतात, अशा यांना आपण रुमिनंट ॲनिमल म्हणतो. ऑल्सो प्रेझेंट इन गट ऑफ रुमिनंट ॲनिमल लाईक, मग रुमिनंट ॲनिमलचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. काऊ आहे, यानंतर बफेलोज आहे ETC. हे काय आहेत, रुमिनंट, आणि यांच्या गटमध्ये प्रेझेंट असतात मिथॅनोजन. आणि मग तिथं काय रोल प्ले करतात, तर लक्षात ठेवायचं आहे, तिथं डंग पासून मिथेन तयार करण्याचं काम करतात. यस, हे जे मिथॅनोजन आहेत दे प्रोड्युसेस मिथेन गॅस फ्रॉम, कुणापासून, फ्रॉम डंग. लक्षात ठेवायचं, डंग म्हणजे आपण याला सेन म्हणतो, त्यांच्या सेनापासून मिथेन गॅस तयार करण्याचं काम हे मिथॅनोजन करतात, लक्षात ठेवा. आणि यानंतर मिथॅनोजनचं जर मी एक एक्झाम्पल घेतलं तर याचं एक्झाम्पल आहे मिथॅनोबॅक्टेरियम. हे त्याचं एक एक्झाम्पल आहे, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. समजतंय सर्वांना. तर टाईपमध्ये 3 टाईप आहेत बाळांनो. जो पहिला टाईप आहे तर तो आहे हॅलोफाइल्स. दुसरा जो टाईप आहे तो आहे थर्मोॲसिडोफाइल्स, आणि तिसरा जो टाईप आहे तर तो आहे मिथॅनोजन. अशा प्रकारे 3 टाईपचे आर्केबॅक्टेरिया आणि पर्टिक्युलर कुठं प्रेझेंट आहेत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम मोनेरा स्टार्ट केला. इंट्रोडक्शन नंतर मायकोप्लाझ्मा, आणि मायकोप्लाझ्मा नंतर आर्केबॅक्टेरिया, असे 3 टॉपिक कंप्लीट केले. उद्या आपण यू बॅक्टेरिया कंप्लीट करू आणि किंगडम मोनेरा कंप्लीट होईल. यस, सर्वांनी लेक्चर्स पाहायचेत, मित्रांसोबत शेअर करायचेत, चॅनलला सबस्क्राईब करायचे. डेफिनेटली नीट पॉईंट ऑफ व्ह्यू खूप याचा फायदा होईल आपल्याला, याची ग्वाही देतो. थँक्यू.